यावर्षी सुद्धा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व केशरीनंद जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त सहकार्याने कॉटन उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शेतकरी प्रशिक्षण उपक्रम 28 जुलै 2026 रोजी केशरानंद जिनिंग ब्राह्मणे दोंडाईचा येथे कामगंध सापळे व महिला शेतकऱ्यांना पैठण देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमास लाखोंनी हजर राहावे अशी विनंती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे डायरेक्टर यांनी आमच्या प्रतिनिधी यांना बोलताना सांगितलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनायक कोटक हे असणार आहेत, तर प्रमुख उपस्थितीत रवींद्र मांडगावे MA CCIA तसेच डॉक्टर DC मई उपस्थित राहणार आहेत। निमंत्रक रविराज ज्ञानेश्वर भामरे, शिवराज ज्ञानेश्वर भामरे, डॉक्टर महेंद्र नीलकंठ बोरसे। कार्यक्रम मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता केशरानंद जिनिंग ब्राह्मणे येथे संपन्न होणार आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे शिंदखेडा। नमस्कार, आम्ही कामगंध सापळे वाटपाचा कार्यक्रम कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे गेल्या 8-10 वर्षापासून केशरानंद जिनिंग दोंडाईच्या येथे घेत आहोत। या वर्षी त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि कापूस पीक हे निरोगी यावं, स्वच्छ यावं यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे। आणि म्हणून केशरानंद उद्योग समूहातर्फे महिला शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना पैठणी साडी पण आम्ही देणार आहोत। कॉटन असोसिएशन त्यांना टोपी, रुमाल आणि कामगंध देऊन सन्मान करणार आहे। तरी माझी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी आमचे अध्यक्ष विनायक कोटक यांच्या आदेशानुसार माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी यावे। नमस्कार।